आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे सत्याचा शोध। वेद उपनिषदांमध्ये मनुष्य जन्माचे जे उद्देश सांगितले ते म्हणजे जे शाश्वत आहे, जे सत्य आहे त्याची प्राप्ती करणे, अर्थात जे कधीही संपणार नाही, ज्याचा कधीही अंत होणार नाही असे अनंत मिळवणे। आणि त्यासाठी ऋषीमुनींनी संतांनी शोधला ध्यानस्थ अवस्थेमध्ये जाऊन मोक्षाचा मार्ग, आणि तो वेदांमध्ये विशद केला। मोक्षामुळेच आत्म्याला गती मिळेल आणि तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटेल आणि अनंत सुख प्राप्त करेल। जैन परंपरेनुसार स्वतःच्या कर्माप्रमाणे सजीवांना सुख आणि दुःख मिळतं। जीवाचे किंवा आत्म्याचे मूळ स्वरूप शुद्ध बुद्ध सच्चिदानंदमय आहे। केवळ कर्माच्या बुरख्याने त्याचे मूळ स्वरूप झाकलेले आहे। ज्यावेळी हा भौतिक भार काढून टाकला जातो त्यावेळी आत्मा ईश्वराची सर्वोच्च अवस्था प्राप्त करतो। साधारणतः 2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितली। पहिलं, जीवनात दुःख आहे। दुसरं, दुःखाचं कारण आहे तृष्णा, अज्ञान आणि भ्रांती। तिसरं, या दुःखाचं निवारण करणं शक्य आहे। आणि चौथं, निवारण करण्याचा मार्ग आहे आणि तो म्हणजे नीतीने जीवन जगणं। आणि त्यासाठी अष्टांगिक मार्ग सांगितला, जो मनाची विचारसरणी आणि कर्म याची दिशा बदलेल। बायबलप्रमाणे जीवनाचा अर्थ काय आहे? काही ना काहीतरी चांगलं शिकत राहणं, स्वतःला अविरत सुधारत राहणं म्हणजेच जीवन। आणि जेव्हा आपण काहीही न करता एखाद्या गोष्टीबद्दल अत्याधिक विचार करत राहतो तेव्हाच जीवन कठीण होऊन बसतं। जीवनाचा अर्थ म्हणजे आपल्या कर्मांनी आणि विचारांनी ईश्वराचा गौरव करणं, त्याच्या नियमांचं पालन करणं, कारण एक दिवस आपण सर्वच जण त्याच्या समोर उभे राहू आणि तो न्याय करेल। इस्लामच्या शिकवणीनुसार मनुष्य जीवनात शहादा, नमाज, रोजा, जकात आणि हज असे 5 फर्ज अदा करून या विश्वाचा निर्माता त्याने घालून दिलेले नियम याचे पालन करून मनुष्य त्याच्यापर्यंत पोहोचेल। पारशी मान्यतेनुसार प्रत्येकाने देवासारखे व्हावे, जीवन देणारी ऊर्जा स्वीकारावी आणि निर्मिती, वृद्धी आणि प्रगती याचे वाहक बनावे। सर्व काही देवाच्या योजनेनुसार घडते। सर्वोच्च चांगले हे आपल्या जीवनाचे ध्येय असावे। माणसाने चांगल्यातून आणि चांगल्यासाठीच झटलं पाहिजे। गुरु नानकांनी सांगितलं की विनम्रता आणि सेवाभावाने अहंकारावर विजय मिळवावा। आपल्या विकारांवर विजय मिळवूनच संसार जिंकला जाऊ शकतो आणि ईश्वर प्राप्तीचा, सत्य प्राप्तीचा मार्ग मिळू शकतो। पुढील 2 मिनिटात आपण आजच्या ध्यान अनुभवाला सुरुवात करू। आजचा ध्यान अनुभव आहे सत्याचा शोध, जो नक्कीच आपल्याला मानव जन्माच्या सत्याच्या दिशेने घेऊन जाईल। आज थोडा वेळात फक्त
सुरुवात केली जाऊ शकते आणि ती आपण करू. शोध पूर्ण करण्यासाठी खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. सत्य काय आहे? सत्य ते आहे जे कायम स्वरूप आहे, जे कालही होतं, जे आजही आहे आणि जे उद्याही राहील तेच सत्य आहे. जे देश काल निमित्त यांच्या कसोटीवर बदलत नाही, अबाधित राहतं तेच सत्य आहे. या विश्वाचं सत्य काय आहे? या विश्वात अशी गोष्ट काय आहे ज्याची निर्मितीच झाली नाही आणि अर्थातच जी नष्ट होणार नाही? अनादी काय आहे? अनंत काय आहे? ती सत्य स्वरूप गोष्ट काय आहे? ऊर्जा काय आहे? ऊर्जा ना निर्माण होते ना नष्ट केली जाऊ शकते. ऊर्जा फक्त आपली रूप बदलते. अर्थात या विश्वाचे सत्य हे ऊर्जा स्वरूप आहे. आणि आता आपलं सत्य काय आहे? आपल्या जन्माचं सत्य काय आहे? आपल्या शरीराचं सत्य काय आहे? आणि आपल्या शरीराला चालवणाऱ्या मनाचं सत्य काय आहे? माती, हवा, पाणी, प्रकाश आणि पोकळी या ऊर्जेनीच घेतलेल्या 5 रूपांमधून आपले शरीर निर्माण झाले आणि शरीर चालवणारे मन हे सुद्धा ऊर्जा स्वरूप. अर्थात ऊर्जेनीच ऊर्जेमधून आणि ऊर्जेचे एक रूप निर्माण केले आणि ही ऊर्जाच या ऊर्जेच्या रूपाला एक दिवस जाळून गाडून किंवा भक्षून पुन्हा ऊर्जेच्या दुसऱ्या रूपामध्ये परिवर्तित करेल. शब्दांनी अनेक वेळा हे सत्य आपण जाणले, कथा पुराणात सत्य ऐकले, कवितांमध्ये, गाण्यांमध्ये हे सत्य आपण गायले. आता वेळ आली की हे सत्य आपल्या अनुभवातून समजावे. आपल्या अनुभवाचे सत्य कोणते? आपल्या अनुभवातून या सत्याचे दर्शन कसं बरं होईल ते पाहावे लागेल, ते अनुभवावे लागेल जे या जन्माचे सत्य आहे. या जन्मात जे सुरुवातीपासून होते, जे आजही आहे आणि जे संपूर्ण जन्म सोबत करेल. जन्मतःच आपल्यापाशी होते आणि जीवनभर आपल्यापाशी राहणार आहे असे काय आहे? तेव्हा या जन्माच्या अनुभवाचे पहिले सत्य आहे आपला श्वास, अर्थात प्राण. आपण जन्मताच जो प्रकट झाला आणि संपूर्ण जीवनभर आपली सोबत करेल, ज्यांनी आपल्या शरीरात ऊर्जा खेळवली आणि ज्यांनी आपल्या मनाला गती दिली, तो श्वास पाहणं, तो श्वास जाणणं, त्या श्वासाचे बारकावे टिपणं, हा असेल या जन्माच्या सत्याचा पहिला अनुभव. आणि दुसऱ्या अनुभवाचे सत्य आहे आपल्या हृदयाची धडधड, जी आईच्या गर्भात असताना निर्माण झाली, जिनी आपले शरीर बनवले, जिनी मनात भावना प्रवाही केल्या, जिचं थांबणं आपल्या मृत्यूचं कारण बनेल अशी ती हृदयाची धडधड पाहणं, तिला जाणणं, हा असेल या जन्माच्या सत्याचा दुसरा अनुभव. तिसरं सत्य, तिसरा अनुभव म्हणजे संवेदना, ज्या आपल्या संपूर्ण शरीरात
खेळत आहेत, ज्या आपल्या शरीराचे ज्ञान आपल्या मनापर्यंत, आपल्या जाणीवेपर्यंत पोचवत आहेत आणि अविरत संस्कारांची निर्मिती करत आहेत, त्या संवेदना खोलवर जाऊन आपण त्यांना पाहू, आपण त्यांना जाणू. आजचा पहिला ध्यान अनुभव सुरू करूया. आरामदायी अवस्थेत बसूया. थोडा वेळ शरीराची हालचाल न करता सहज बसता येईल अशी आरामदायी अवस्था निवडायची आहे. डोळे अलगद बंद करूया. पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि शरीर आणि मनाचे संपूर्ण लक्ष या जन्माचे पहिले सत्य अर्थात आपला आपोआप चालू असलेला श्वास त्याच्याकडे शरीर संपूर्णतः रिलॅक्स आणि मनाचा फोकस, मनाचं लक्ष हे नैसर्गिक चालू असलेल्या श्वासावर. श्वास अर्थात प्राण, जो जन्मापासून आहे आणि संपूर्ण जीवनभर सोबत राहणार आहे, या जन्माचं सत्य आहे, ईश्वर स्वरूप आहे. आणि मन असा आपोआप चालू असलेला निर्मळ शुद्ध श्वास फक्त पाहत आहे. श्वास कसा येतो आणि श्वास कसा जातो हे फक्त पाहत आहे. शरीर शिथिल, रिलॅक्स आणि मन सजग, सचेत आणि पूर्णतः फोकस आहे. श्वासाच्या होणाऱ्या स्पर्शाकडे, श्वास चालू असताना आपोआप होणाऱ्या बारीक सारीक हालचालींकडे मनाचे संपूर्ण लक्ष आहे. श्वास येताना कुठे कुठे स्पर्श करतो, श्वास जाताना कुठे कुठे स्पर्श करतो. सर्व बारीक सारीक बारकावे टिपत आहे. मन सजग, शांत, सचेत आणि संपूर्णतः श्वासावर. श्वास आपोआप चालू द्या. चालू असलेल्या श्वासाबरोबर
चालू असलेल्या प्राणाबरोबर शरीराची होणारी नैसर्गिक हालचाल पाहूया. श्वास आत जाताना नाकाला जाणवणारा त्याचा स्पर्श, त्याचं तापमान, आणि श्वास बाहेर जाताना त्याचा स्पर्श, त्याचं तापमान या दोघांमधले सूक्ष्म फरक जाणवू देऊया. हा शुद्ध श्वास आहे, नैसर्गिक श्वास आहे. हे सत्य आहे आणि मन सत्यावर आहे. मन श्वासावर आहे. सजग आणि सचेत. शरीर शिथिल आणि रिलॅक्स. थोडा वेळ याच स्थितीत राहू. फार छान. या जन्माचं पहिलं सत्य, निर्मळ सत्य, शुद्ध सत्य, संपूर्ण अस्तित्व, मन, शरीर या सत्याबरोबर आहे. सत्य जाणत आहे. आता अधिक सूक्ष्म होऊ. या जन्माच्या सत्यापलीकडे जाऊ. प्रत्येक श्वासावर लक्ष द्या आणि असं पाहूया की श्वास सोडून संपतो. तिथे एक सूक्ष्म अशी गॅप आहे. श्वास संपूर्ण घेऊन भरतो. त्यानंतर सुद्धा एक छोटीशी आपोआप येणारी गॅप आहे. श्वास घेतला, त्यानंतर एक रिकामी जागा, पैस, गॅप. मग श्वास सोडला. पुन्हा एक शून्य अर्थात गॅप. मग श्वास घेतला. पूर्ण श्वास सोडत आहे. शून्य श्वास घेत आहे. पूर्ण श्वास सोडत आहे.
शून्य, शून्य आणि पूर्ण असे हे दोन बिंदू, जिथे श्वास सोडून संपला, श्वास घेऊन भरला, पण या बिंदूवर श्वास नाही. आपोआप होऊ द्या, मुद्दामून काहीही करायचे नाही. ही गॅप, ही जागा जिथे श्वास नाही पण जीवन आहे, निरामय जीवन आहे, हे सत्य आहे. जीवना पलीकडचे सत्य आहे, श्वासा पलीकडचे सत्य आहे, प्राणा पलीकडचे सत्य आहे. काही आवर्तन आता करू आणि ही करत असताना श्वास घेताना, पूर्ण झाल्यावर सोडताना आणि शून्य झाल्यावर असे चारीही भाग संपूर्णतः लक्ष देऊन पाहूया. चला सुरू करूया ना. संपूर्ण लक्ष, आत पूर्ण, बाहेर शून्य. आत पूर्ण, बाहेर शून्य. फार छान, फार सुंदर ही ध्यानस्थ अवस्था आहे. शरीर मन संपूर्ण अस्तित्व या ध्यानस्थ अवस्थेत स्थित आहे. चला आता दुसऱ्या सत्याचा अनुभव करू. संपूर्ण लक्ष वळवा आपल्या हृदयाच्या धडधडीकडे. लक्ष सूक्ष्म करा. हृदय धडधडत आहे, अविरत धडधडत आहे. जन्माच्या आधीपासून आईच्या गर्भात याची धडधड सुरू झाली आणि संपूर्ण जीवनभर साथ देईल. सर्व काही आपोआप स्पंदन म्हणून, ध्वनी म्हणून आपल्याला हृदयाची धडधड जाणवत आहे. मन सूक्ष्म करा. हृदय धडधडते आहे आणि मन फक्त पाहत आहे. शरीर निश्चल, शिथिल आणि रिलॅक्स. मन सजग, सचेत. संपूर्ण शरीरापर्यंत
ऊर्जा पोहोचवत आहे. आपल्या भावना, आपली ऊर्जा नियंत्रित करत आहे, करत होते आणि अविरत करत राहील. आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारं आपलंच हृदय अविरत आपल्या सेवेत आहे. हेच या जीवनाचं, अनुभवाचं सत्य आहे आणि मन संपूर्णतः या निर्मळ सत्यावर, या ईश्वर स्वरूप सत्यावर, या शुद्ध सत्यावर थोडा वेळ इथेच राहू, या अवस्थेत राहू, मनाला सूक्ष्म करू आणि हा प्रवाह फक्त पाहू. फक्त मनाचं लक्ष सूक्ष्म करताच स्पंदनाची जाणीव स्पष्ट होते आणि मन तेच पाहत आहे. शुद्ध सत्य पाहत आहे. फार छान. चला, या सत्यापलीकडे जाऊया. या जन्माच्या सत्याच्या पलीकडे जाऊया आणि हृदयाच्या दोन आवर्तनामध्ये, दोन धडधडीमध्ये असलेला बिंदू, असलेली गॅप सूक्ष्म होऊन पाहू. दोन ठोक्यांमधील असलेलं अंतर जिथे काहीच नाही, जिथे शून्य आहे, जिथे धडधड नाही, कारण दोन हृदयांच्या स्पंदनामधील, दोन ठोक्यांमधील ही सूक्ष्म गॅप आहे. इथे काहीही नाही आणि तरी सुद्धा जीवन आहे. मनाला सूक्ष्म करा. संपूर्ण लक्ष हृदयाच्या स्पंदनावर. प्रत्येक स्पंदन सूक्ष्मपणे पाहत आहे आणि दोन स्पंदनांमधील गॅप, अंतर जिथे काहीच नाही, त्याचा अनुभव घेत आहे. फार छान. थोडा वेळ इथेच राहू. पूर्ण फोकस करू. स्पंदन पाहू.
हृदयाची धडधड पाहू, दोन स्पंदनांमधील गॅप पाहू. फार छान, सुंदर. आता श्वास आणि धडधड एकत्रितरित्या पाहूया. फार छान. एक स्टेप अजून सूक्ष्म. श्वास पूर्ण आणि शून्य बिंदू, जिथे श्वास नाही. धडधड, दोन स्पंदन आणि त्यामधील गॅप, या सर्व गोष्टी एकत्रितरित्या अनुभव घ्यायचा आहे. मनाला सूक्ष्म करा, संपूर्ण जाणीव या दोन्ही सत्यांवर, या जीवनातील सत्य आणि या जीवनाच्या पलीकडचे सत्य. प्राण आहे, ऊर्जा आहे, सत्य आहे, अविरत सुरू आहे. प्राणापलीकडे जीवन आहे. स्पंदनापलीकडे जीवन आहे. मन पाहत आहे. फार सुंदर, फार छान. चला, तिसरं सत्य, संवेदनांचं सत्य. मनाचं लक्ष एक एक करत डोक्यापासून ते पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाकडे, शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे हळूहळू घेऊन जाऊ. आणि असं करत असताना प्रत्येक ठिकाणी नैसर्गिकरित्या असलेली संवेदना पाहू. छोट्यात छोटी संवेदना टिपूया. छोट्यात छोटी संवेदना पाहूया. अनंत प्रकारच्या संवेदना आहेत. सूक्ष्म आणि स्थूल. स्पर्शाची संवेदना आहे, दुखल्याची, खोकल्याची, बोचल्याची, टोचल्याची संवेदना, हळुवार संवेदना, तीव्र संवेदना, गुदगुल्या, चिकटपणा, कोरडेपणा, दाबल्याची संवेदना, खेचल्याची संवेदना. सर्व प्रकारच्या साध्या, सूक्ष्म, स्थूल संवेदना पाहायच्या आहेत. मनाला सूक्ष्म करून एकेका भागावर नेऊ
संवेदना काय होत आहे याचा अनुभव घेतल्यावर पुढे जाऊ. संपूर्ण लक्ष डोक्याकडे. मन सूक्ष्म. काय संवेदना होत आहे ते पाहत आहे. आणि पुढे जात आहे. नाक, डोळे, चेहरा, कान, तोंड, हनुवटी, गळा, मान, ये होत आहे, जी संवेदना आहे तेच सत्य पाहायचं आहे. मन शांत आणि सजग संवेदना पाहत आहे. हे या क्षणाचं सत्य आहे. मनाला सूक्ष्म करा. संवेदना म्हणजे संस्कार आहे. काहीतरी होत आहे, काहीतरी घडत आहे, काहीतरी बदलत आहे, ह्याचीच ही जाणीव आहे. मनाचं लक्ष पुढे नेऊ. हात, खांदे, मनगट, तळवे, स्पर्शाची जाणीव, टेकल्याची जाणीव, कपड्यांचा स्पर्श, शरीराच्या एका भागाचा दुसऱ्या भागाला स्पर्श, बोच, टोच, खुपणे, हळुवार गुदगुल्या, सुखद, दुःखद, थंडावा, उष्णता, बारीकात बारीक संवेदना, सूक्ष्मात सूक्ष्म संवेदना टिपायची आहे. मनाला सूक्ष्म करायचे. हे संस्काराचे सत्य आहे. संवेदना सुखद, संवेदना दुःखद, संवेदना सूक्ष्म, संवेदना स्थूल. मन फक्त पाहत आहे. मन विचारांवर स्वार होईल. मन भरकटेल. भान येताच त्याला पुन्हा एकदा संवेदनांवर आणायचे. रागवायचे नाही, चिडायचे नाही. प्रेमाने मनाला पुन्हा ध्यानावर आणायचे. मन सुखद संवेदना पाहतं आणि सुखद विचार लहरींवर स्वार होतं, किंवा दुःखद संवेदना पाहतं आणि दुःखद विचार लहरींवर स्वार होतं. संवेदना सोडतं, सत्य सोडतं, कल्पनात जातं. पुन्हा आपण त्याला प्रेमाने संवेदनांवर आणू. भान येताच पुन्हा संवेदना पाहू. हे या वर्तमान क्षणाचं सत्य आहे. जन्मापासून आजपर्यंत संवेदना सोबत आहेत.
सतत अविरत बदलत आहेत, उत्पन्न होत आहेत, व्यय होत आहेत आणि पुन्हा निर्माण होत आहेत. जिथे सुखद संवेदना आहे ती जाऊन तिथेच दुःखद संवेदना येत आहे आणि जिथे दुःखद संवेदना आहे ती जाऊन तिथेच सुखद संवेदना येत आहे. मन पाहत आहे. छाती, पाठ, पोट एक एक करत मनाचं लक्ष पुढे घेऊन जाऊ आणि विचारांची निर्मिती कशी होते, संस्कारांची निर्मिती कशी होते या सत्याचा अनुभव करू. या सत्याच्या पलीकडचं सत्य म्हणजे संवेदना पाहत असताना मनाला अत्यंत सूक्ष्म करणं, एवढं सूक्ष्म करणं की ती संवेदना पूर्ण अस्तित्व व्यापून टाकेल आणि त्याहीपेक्षा जेव्हा मन सूक्ष्म होईल तेव्हा त्या संवेदनाच्या मुळाशी ती संवेदनाच नसेल. हेच या जीवनाच्या सत्यापलीकडचं सत्य आहे. संवेदना नाही तरी सुद्धा जीवन आहे. पुढे जाऊ. कंबर, पाय, गुडघे, पोटऱ्या, तळवे एक एक करत मनाचं लक्ष पुढे नेऊ, संवेदना टिपू, सूक्ष्म होऊ, संवेदनेने अस्तित्व व्यापू देऊ आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म होऊ. थोडा वेळ याच अवस्थेत राहू. संवेदनांचं सत्य पाहू, संस्कारांचं सत्य पाहू. मनाचं लक्ष पूर्णतः डोक्यापासून पायापर्यंत नेल्यानंतर याच प्रकारचे पुन्हा दुसरे आवर्तन करू आणि या प्रकारे हा सत्य शोधाचा कार्यक्रम नियमित सुरू ठेवू. फार छान. चला, तिन्ही सत्य या जीवनाची एकत्रितरित्या पाहायची आहेत आणि त्याचबरोबर जीवनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. या सत्यांच्या पलीकडचं सत्य पाहण्याचा प्रयत्न करायचा. श्वास, हृदयाची स्पंदनं, शरीरातील संवेदना एकत्रितरित्या. शरीर शिथिल आहे. मन शांत, सचेत, सजग. नैसर्गिक श्वास चालू आहे. हृदयाची धडधड चालू आहे. मन डोक्यापासून ते पायापर्यंत एक एक करत
सूक्ष्म स्थूल संवेदना टिपत आहे. श्वास, हृदयाची धडधड आणि संवेदना एकत्रितरित्या पाहत आहे. 2 श्वासामधील गॅप, शून्य बिंदू, पूर्ण बिंदू. 2 हृदयाच्या स्पंदनामधील अंतर, गॅप. आणि संवेदनेमध्ये सूक्ष्म होऊन त्या संवेदनेने संपूर्ण अस्तित्व व्यापलं आणि त्या पलीकडे संवेदनेचे विरळ होणे, अशा पद्धतीने सूक्ष्म होऊन सर्व सत्य एकत्रितरित्या मन पाहत आहे. अनुभव अधिक सूक्ष्म करत आहे, अधिक खोल करत आहे. वारंवार मन विचारांवर स्वार होईल. विचार संस्कारांची निर्मिती करतील. भान येताच मनाला पुन्हा ध्यानावर आणायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण जीवनाचं आणि जीवनापलीकडचं सत्य जाणण्याचा अभ्यास हा अविरत सुरू ठेवायचा. जेव्हा जमेल तेव्हा थोडा वेळ अभ्यास करतच राहू. फार लांबचा पल्ला गाठायचा आहे, मोठी साधना आहे. आज फक्त सुरुवात होत आहे. हे सर्व काही काल होतं, आज आहे, उद्याही राहील. आणि म्हणूनच हे सत्य आहे. आणि मन शुद्ध आहे, पवित्र आहे आणि म्हणून सामर्थ्यवान आहे. या ध्यान अनुभवाबरोबर आहे, या सत्याबरोबर आहे. सुख दुःखांच्या पलीकडचा हा अनुभव आहे. या जीवनापलीकडचं सत्य जेव्हा मन सूक्ष्म होईल आणि पाहिल, जिथे काहीही नाही, श्वास नाही, स्पंदन नाही, संवेदना नाही, कारण मन एवढं सूक्ष्म. 2 श्वासांच्या मधल्या अंतरात, 2 हृदयाच्या धडधडीच्या मधल्या अंतरात, संवेदनेच्या मुळाशी, जिथे काहीच नाही, पण जीवन आहे, अवेअरनेस आहे, असं जीवनापलीकडचं सत्य. या सर्व अनुभवामध्ये थोडा वेळाकरता राहूया. विचारांवर स्वार होताच त्याला प्रेमाने पुन्हा एकदा सत्यावर आणूया. हेच ध्यान आहे, हाच सराव आहे, हाच अभ्यास आहे, हाच सत्याचा शोध आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे, नियमित करायचा आहे. थोडा वेळ या अवस्थेत राहू आणि संपूर्णतः या सर्व गोष्टी एकत्रितरित्या पाहू.
शरीरात खेळणारी ऊर्जा, भावना, विचारांवर प्रवाही होणारं मन, निर्माण होणारे संस्कार, या जीवनाचं सत्य आणि मन सूक्ष्म होताच या जीवनापलीकडचं सत्य एकत्रितरित्या पाहू. चला आपण करतोय ना. पूर्ण लक्ष देऊ. स्वस्थ, शांत, सजग, सचेत. फार छान. ही अत्यंत खोल ध्यानस्थ अवस्था आहे. आता हळूहळू या अवस्थेतून बाहेर येऊया. अलगद डोळे उघडा. हात पाय हलवू शकता. हळूहळू मान हलवू शकता. शरीर हलवू शकता. प्रसन्न वाटत आहे. जागृतावस्थेत आलो आहोत. फार छान. हा सत्याच्या शोधाचा अनुभव घेतच राहू. नियमित ही साधना करत राहू आणि या साधनेत असलेला निर्मळ आनंद, कुठल्याही अपेक्षेशिवाय असलेला निर्मळ आनंद, असलेलं निर्मळ सुख अनुभवत राहू. मनपूर्वक धन्यवाद. स्वागत. थँक यू व्हेरी मच. मंगल हो. शुभ हो.